नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.4 द टू जेंटलमन ऑफ वेरोना हा जो लेसन आहे तर त्या लेसनचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत। लेसनला सुरुवात करण्यापूर्वी इकडे तुम्हाला मार्जिन वर्ड्स दिलेले आहेत बघा। कर्व एन आयडिया, क्रिएट और एस्टॅब्लिश एन आयडिया, एन्काउंटर मीन्स मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली, forbid means disallows, emphasize means stress upon, intimacy means close relationship, reveal means show, make known, resemble means have a similar appearance, intrude means come to a place where one is uninvited, heart-rending means causing great sorrow, not shaken their spirit means not reduce eagerness to do something, subtle means difficult to find out, distinctly means clearly, amplification means focus on a statement. The two gentlemen of Verona म्हणजेच वेरोनाचे दोन सद्गृहस्थ। जेंटलमॅनचा अर्थ सद्गृहस्थ असा होतो। A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of the spine. म्हणजे बघा, A.J. Cronin हे लेखक आहेत। यांनी व्हेरोनाचे दोन सद्गृहस्थ म्हणजे द टू जेंटलमन ऑफ वेरोना या कथेतून निस्वार्थ मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे। आणि त्याचप्रमाणे नात्यांप्रती असलेली निष्ठा, नात्यांप्रती असलेली आपुलकी, नात्यांप्रती असलेलं प्रेम आणि त्यासाठी केलेलं समर्पण याचं महत्त्व समजावून सांगितलं आहे। ही कथा निकोला आणि जाकोपो या दोन मुलांभोवती फिरते जे मणक्याच्या क्षयाने ग्रस्त असलेल्या, आजारी असलेल्या आपल्या बहिणीच्या उपचारांसाठी पैसे उभे करण्यासाठी रोज वेगवेगळे उद्योग करत असलेले दिसून येतात। वेगवेगळे उद्योग म्हणजेच काय तर पैसे जमवण्यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारची ती मुलं कामं करत असलेली आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळणार आहे। The story begins with the narrator driving down the foothills of the Alps. Here is when the first encounter the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. आता कथेच्या सुरुवातीला कथाकार म्हणजे जो लेखक आहे आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत पोहोचलेला असतो आणि त्यानंतर काय होतं तर तिथूनच या कथेला सुरुवात झालेली आहे। इथेच तो गावरान स्ट्रॉबेरीज विकत असलेल्या त्या दोघा भावांना प्रथम भेटतो। म्हणजे जिथे ज्या कथेमध्ये आपण टू जेंटलमन ऑफ वेरोना हा उल्लेख केलेला आहे तर ते दोघं जे भाव आहेत त्या दोघांना लेखक इथे भेटतो। ड्रायव्हरने गावरान स्ट्रॉबेरीज घेण्यास मनाई केलेली असते। म्हणजे जो लेखक आहे त्याला तो ड्रायव्हर सांगतो की या स्ट्रॉबेरीज घेण्याची आवश्यकता नाहीये, परंतु त्या ड्रायव्हरने मनाई करून सुद्धा लेखक काय करतो तर त्या गावरान स्ट्रॉबेरीची जी मोठी टोपली आहे ती विकत घेतो आणि गावाकडे जायला निघतो। हा पहिला प्रसंग म्हणजे लेखकाची त्या मुलाबरोबर वाढत जाणाऱ्या जवळकीची सुरुवात आहे हे लक्षात घ्या। आणि हे स्पष्ट होते की तिथूनच लेखकाची आणि त्या मुलांची ओळख होणार असते आणि पुढे जाऊन त्यांच्या भेटी होणार असतात। नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी ही मुलं भर चौकात बूट पॉलिश करत असताना लेखकाला आढळतात। दिस अमेजेस द नॅरेटर आणि हे पाहून त्या लेखकाला आश्चर्य वाटतं। दिस इज व्हेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि पैसे मिळवण्यासाठी ही मुलं रोज विविध प्रकारची कामं करत आहेत हे लेखकाच्या लक्षात येतं। हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आणि इथेच लेखकाच्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती किंवा विशेष आस्था असल्याचं आपल्याला दिसून येतं।
ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. त्याला ते दोघं निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि सच्चे असल्याचं जाणवतं. म्हणजे बघा ना, त्या मुलांकडून प्रामाणिकपणे पैसे कमावण्यासाठी प्रयत्न केले जात होते आणि त्यामुळे लेखक त्यांची गरज ओळखतो की ही मुलं कशी आहेत, प्रामाणिक आहेत, निष्पाप आहेत, आनंदी आहेत आणि सच्ची आहेत. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. या मुलांचा लेखकाला खूप उपयोगही होतो. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट नॅरेटर रिक्वायर्स. म्हणजे त्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला ते दोघं आनंदाने तयार असत. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. एका वादळी रात्री लेखकाला ती दोन मुलं वर्तमानपत्र विकत असताना दिसली. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क्ड इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, दे से they will be very grateful if they get a lift to the nearby village Polecha. बघा, एके दिवशी लेखक त्यांना विचारतो की त्यांना तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मला नक्की सांगा. तर त्यावेळेस ती मुलं त्याला काय म्हणतात की जवळच्या पोलेटा या गावापर्यंत तुम्ही आम्हाला जर सोडलात तर बरं होईल. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return with an hour. आता जो लेखक आहे तो लेखक ज्या ठिकाणी जाणार असतो त्याच्या रस्त्यावरून हे गाव पोलेटा हे गाव येत नसतं, परंतु त्या मुलांना मदत व्हावी यासाठी तो त्या ठिकाणी पोलेटा या ठिकाणी मुलांना घेऊन जातो. मुलं काय करतात, एका इमारतीपाशी उतरतात आणि तासाभरात परत येईपर्यंत लेखकाला एका कॅफेमध्ये बसून राहायला सांगतात. म्हणजे बघा, इथून लेखकाची आणि त्या मुलांची ओळख झाली. रोज वेगवेगळ्या कारणाने त्यांच्या भेटी होत होत्या. एक दिवस भेट झाल्यानंतर लेखक त्यांना विचारतो की मी तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत करू शकतो का. तर त्यावरती ती मुलं काय म्हणतात की आम्हाला पोलेटा या गावी जायचं आहे, तर तुम्ही आम्हाला न्याल का. त्यावरती लेखक आपल्याला तिकडे जायचं नसून सुद्धा तिकडे त्या मुलांना घेऊन जातो आणि तिथे गेल्यावरती एका इमारतीजवळ ती मुलं थांबतात आणि लेखकाला मात्र कॅफेमध्ये थांबायला सांगून ती मुलं तिकडे इमारतीकडे त्या निघून जातात. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. म्हणजे त्या लेखकाला इतकी उत्सुकता असते की ही मुलं कुठे बरं जात असतील आणि त्या मुलांच्या मागोमाग तो लेखक निघून जातो. ते खरं म्हणजे एक हॉस्पिटल असतं. ती इमारत म्हणजे काय होतं, एक हॉस्पिटल होतं, दवाखाना होता. ऑन पीपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स, ही रिअलाइजेस दॅट बॉयज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल्स देम. एका नर्सने दाखवल्यानुसार एका खोलीमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की दोनही मुलं एका मुलीजवळ बसली होती आणि ती मुलगी साधारणपणे त्यांच्यासारखीच वाटत होती. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. म्हणजे न विचारता आतमध्ये जाणं त्याला योग्य वाटलं नाही, त्यामुळे तिथे असणाऱ्या नर्सला तो त्याबाबत विचारतो. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. म्हणजे बघा, नर्स त्यांना त्याचे वडील युद्धात मारले गेले असल्याची माहिती सांगते आणि त्याचे घर युद्धात पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची देखील सांगते. आणि ही हृदयद्रावक कहाणी ऐकत असताना त्यांची ही बहीण असून ती सुद्धा क्षयरोगाने ग्रस्त आहे आणि ते या आजाराशी झुंज देत आहे ही माहिती लेखकाला कळते. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार्व only so that they can pay for their sister's treatment. ते दोघेही भाऊ एका आडोशाखाली राहत होते. निव्वळ आपल्या बहिणीच्या आजाराचा खर्च करता यावा यासाठी ते स्वतः अक्षरशः उपाशी राहत होते आणि तिच्या आजारावर मात करण्यासाठी उपचाराला लागणाऱ्या पैशांसाठी ते दोघेही काय करत होते, कष्ट करत होते. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. म्हणजे त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करीत त्यांनी युद्धामुळे आपली उमेद कोणत्याही प्रकारे खचलेली नाही हे दाखवून दिलं होतं. They are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way.
म्हणजे बघा ते दोघंही भाऊ अतिशय थोर आणि उमद्या मनाचे होते आणि त्यांचे कार्य विशेष असूनही ते अगदी स्वतः साधेपणाने राहत होते. कोणताही बडेजाव त्यांच्याकडून मारला जात नव्हता. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द एम्प्लिफिकेशन सेज वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. आणि म्हणूनच या कथेतून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की इच्छा तिथे मार्ग. म्हणजे ते मुलगे लहान आहेत, परंतु लहान असून सुद्धा आपले वडील आपण गमावलेले आहेत, आपलं घर आपण गमावलेलं आहे, आपली बहीण एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे, तरीही दोघंही उपाशी राहून एखाद्या आडोशाखाली राहून पैशांची जमवाजमव करत आहेत निव्वळ बहिणीचे आपल्या उपचार व्हावेत यासाठी. आणि ते सगळं करत असताना कोणत्याही प्रकारचा बडेजाव मात्र त्या दोघांकडूनही केला जात नाही. आणि म्हणूनच लेखकाला ते दोनही भाऊ सद्गृहस्थ वाटतात, थोर आणि उमद्या मनाचे वाटतात. अशा प्रकारची कथा आजच्या या आपल्या लेसनमध्ये दिलेली आहे. चा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.